आपल्यासोबत काँग्रेसच्या नेत्या संगीताताई तिवारी आहेत. ताई खरं तर भाजपचे मंत्री आहेत पंकजाताई मुंडे यांनी राजकारणातून रिटायरमेंट होण्याची इच्छा व्यक्त केली होती. यावर भाजप सोडा आणि महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्री व्हा असं वडेट्टीवार म्हणाले. कसं पाहता या विधानात? नाही, मला खरंच आश्चर्य वाटलं. म्हणजे पंकजा मुंडे भाजपची वाघीण. म्हणजे जेवढं आपण काम त्यांचं बोलणं म्हणजे गोपीनाथराव मुंडेंचा पूर्ण तो अर्क असलेल्या ताई म्हणजे भाजप स्वतःच्या पक्षातल्या महिलांना पण त्रास देतोय हे त्यांच्या विधानावरनं कळते की ती व्यक्ती एक्झिट मागते की वैतागले मी सगळं बघून. म्हणजे भाजपवाले महिलांच्या बाबतीत जो आम्ही बोलतो ते आम्ही खोटे आरोप करत नाहीत. बाहेरच्या तर बाहेरच्या महिला त्रस्त आहेत, पण यांच्या पक्षातल्या महिला पण आता भाजपला त्रस्त झालेल्या आहेत. आणि आमचे नेते विजय वडेट्टीवार जे बोलले ते खरं चांगलंच बोलले, कारण का जर अशी वाघीण आमच्याकडे आली तर आमची ताकद वाढेल. काँग्रेसमध्ये आले तर आणि निश्चित रूपे त्यांची ताकद आहे की त्या मुख्यमंत्री पद भूषवू शकतात. हायकमांडशी बोलू आम्ही अंतर्नावर. 100% वडेट्टीवार साहेब तेवढं बोलतील, कारण का त्यांचा अभ्यासही चांगला आहे वडेट्टीवारांचा की कोणत्या यांच्यामध्ये काय कॅलिबर आहे आणि ते कसं वापरून घ्यायचं. तर त्या हिशोबाने निश्चितच विजय वडेट्टीवार जे बोललेत ते खरंच बरोबर बोललेत. म्हणजे त्या जर इकडं आल्या नाहीतरी त्या वैतागल्यात, एक्झिट आणि रिटायरमेंट घेण्यापेक्षा आमच्याकडे या, आमच्याकडे आलं तर आम्ही मुख्यमंत्री बनू आणि त्याच्यासाठी ते निश्चितच राहुलजींशी वगैरे बोलून घेतील. ताई खरं तर आपण पोलीस स्टेशनला आता काही वेळापूर्वी भेट दिलेली आहे. खासदार कंगना राणावत यांच्यावरती गुन्हे दाखल करावे असे निवेदन दिले. काय नक्की काय विषय आहे? खासदार कंगना राणावतनी ज्या आमच्या जेनझी मुली आंदोलनात बसल्या होत्या जंतर मंतरला, त्यांच्या बाबतीत अतिशय अर्वाच्य आणि अशोभनीय वक्तव्य केलं की त्या नशेड्या आहेत, त्या बेवड्या आहेत, त्या कॅरेक्टरलेस आहेत, त्या इतक्या बदसूर आहेत, त्या हाऊसवाईफ होऊ शकत नाहीत, घर चालू शकत नाहीत. आणि त्याच्यापेक्षा तिने पुढे जाऊन जे घाणेरडं बोलले की त्या कोणाबरोबरही झोपतात. हे जे वाक्य आहे ना, हे तळपायाची आग मस्तकात घेऊन जातं की असं कसं बोलू शकते ही. म्हणजे हे संस्कार भाजपचे आहेत का? म्हणजे ठीक आहे, बलात्कारी लोक तुमच्या पार्टीत आहेत, पण ही महिला असून हिचे असे घाणेरडे शब्द. आणि ह्याच्यासाठी आम्ही की तिच्यावर गुन्हा दाखल व्हावा म्हणून आज डीसीपी मॅडमला जाऊन गुन्हा दाखल होण्यासाठी काय काय कलमं लागतात ते लिहून आम्ही ते पत्र दिले की गुन्हा दाखल करा म्हणून. काय सांगितलं पोलीस डिसिप्लिननी काय सांगितलं या संदर्भात? आम्हाला आता डीसीपी मॅडमनी सांगितलं आता आम्ही सगळे ते त्यांचे पोस्ट हे गोळा करतो आणि बाकीचे जे पुरावे आणि त्या हिशोबाने आम्ही वरती पाठवू आणि कोणते कोणते गुन्हे लागतील त्याप्रमाणे आम्ही गुन्हा दाखल करू. ताई एकंदरीत जंतर मंतरवर मोठं आंदोलन झालं. त्यानंतर महाराष्ट्रातील एमपीसी मार्फत काही परीक्षेमध्ये घोटाळा झाला. या घोटाळ्या संदर्भात देखील अभिजित दिपके पुण्यात आंदोलन घेण्याच्या तयारीत आहेत. कसं पाहताय? म्हणजे आता मला हे कळतच नाहीये की भारतीय जनता पार्टी आज गेले 12-14 वर्ष आल्यापासून चोऱ्या करण्याशिवाय काही केलंच नाही. आणि आता तर तुम्ही मुलांच्या भविष्याशी म्हणजे जेनजीच्या भविष्याशी खेळताय. म्हणजे आता जे महाराष्ट्रामध्ये युनिव्हर्सिटीमध्ये पुण्यामध्ये जे झाले पेपर लीक होणं वगैरे, म्हणजे बोगस तुम्ही डिग्री. बोगस डिग्री प्रकरण, मग त्याच्यामध्ये तुम्ही करताय काय? म्हणजे आमच्या तुम्ही तरुणांना त्यांच्याकडचं भविष्य ओढून घेताय आणि तुमचे नातेवाईक किंवा तुमचे नेते यांची मुलं त्याच्यामध्ये चांगल्या मार्कांनी पास होऊन त्यांना डिग्र्या मिळत आहेत. म्हणजे ह्या डिग्र्यांमध्ये म्हणजे एखादा जर डॉक्टर झाला असेल तर त्याच्याकडनं ऑपरेशन करून घ्यावं का नाही? म्हणजे तुम्ही या लोकांशी पण जीवाशी खेळतात की बोगस डिग्र्या घेऊन तो माणूस त्याच्यामध्ये सक्सेस होऊ शकणार नाही. तुम्ही त्यांना पेपर देतायत, ते बघतायत, ते पास होतायत. म्हणजे पार नीट पासून ते आज पुण्यापर्यंत जे बोगस डिग्री प्रकरण आलंय, ही हिंमत आली कुठून? म्हणजे निश्चितच तुमच्या पाठी कोणीतरी आहे गॉडफादर तुम्हाला वाचवणारा. आणि हे पैसे तुम्ही कलेक्ट करून जे लोकांचा खेळ खेळत होतात तर तो आज उघडकीस आला. निश्चित अभिजित दिपकेंसारखी लोक आज पाहिजेत, कारण का हे सगळं ओपन व्हायला पाहिजेत. कुणाच्या हिंमत नव्हती याच्यामध्ये, पण आज निश्चित भारतीय जनता पार्टीनीच कॉक्रोचला जन्म घातला आणि हेच कॉक्रोच त्यांना संपवणार. पुण्यात जे आंदोलन होते त्यात कसा आपला सहभाग असणार आहे? कशा पद्धतीने रणनीती कशी? नाही, आता मला पक्षाच्या लेवलवरचं तर काही माहिती नाहीये. सामाजिक कार्यकर्ते म्हणून आम्ही निश्चितच अभिजित दिपकेंबरोबर उभे राहू, कारण का तो मुलगा आज त्यांनी एवढे हाल सोसून एवढा बाहेरनं येऊन तो म्हणजे आता तर मी काल टीव्हीवर पाहिलं की त्याच्या वडिलांच्या हे 65,000 काहीतरी कमाई त्यातनं ह्यांनी कसा त्याला शिकायला बाहेर पाठवला वगैरे, एवढी एन्क्वायरी हे जर लावत असतील तर ते अभिजित दिपकेला केवढे घाबरलेत. म्हणजे इतक्या नीच पातळीचं राजकारण भाजप जर करत असेल तर त्यावेळेस मी तर काय, पण प्रत्येक सामाजिक कार्यकर्त्यांनी दिपकेच्या बरोबर खांद्याला खांदा लावून उभं राहणं गरजेचं आहे.
नक्कीच ह्या काँग्रेसच्या नेत्या आहेत त्या संगीताताई तिवारी आहेत. टी प्रकरण असेल किंवा दीपकेंचं येणाऱ्या काळात जे पुण्यातील आंदोलन असेल, अशा अनेक प्रश्नावरती त्यांनी सविस्तर आपलं मत मांडलेलं पाहावयास मिळत आहे. कॅमेरा पर्सन अभिजित पिशेसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.